की इतकं निरागस सुद्धा या देशाचं भविष्य असू शकेल, इतकं छान भविष्य या देशाचं असेल. म्हणून मला एक मुलांशी संवाद करायला आवडेल. खरं तर बालगृहाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण इथे एकत्र जमलेला आहात आणि आजचा कार्यक्रम हा बाल महोत्सवाचा कार्यक्रम आहे. बाल महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये 10 दिवसाचा तुम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रम ठेवत असताना माझा जन्मदिवस पण तुम्ही या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजते की तुम्ही सगळेजण माझा वाढदिवस साजरा करताय, हे मी माझं भाग्य समजते. आणि या ठिकाणी तुमच्या सगळ्यांमुळे मला बसायला भेटलं आणि तुमच्या सगळ्यांशी बोलायला भेटलं, हे सुद्धा मी माझं भाग्य समजते. खरं तर माझ्या आधीच्या गुरुजींनी माझा परिचय देताना सांगितलं की ताई फार झोपडपट्टीच्या मतदारसंघातून 2दा निवडून आल्या. तर आमच्या वडिलांचं आणि माझी जर निवडणूक झाली तर आम्ही 7 वेळा निवडून आलो त्याच मतदारसंघामध्ये. सातत्याने काम करायचं, सातत्याने संपर्क ठेवायचं, हेच प्रत्येक यशाच्या मागची केली असेल. मुलांशी चर्चा करत असताना मला खूपशा गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. खरं तर बालगृह ही संकल्पना आली त्यावेळी खरं तर आमची अपेक्षा होती की मुलं एकत्र येतील, ज्यांना कोणी नात नसेल असेल तरी चंद्रकांत निर्माण होतील आणि चंद्रकांत